गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण काय करू प्रॅक्टिकल घेऊ. अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण सी इन सी आउट कसं यूज करायचं आपण बघितलं. तर सिंपल प्रोग्राम बघितले युजिंग सी इन सी आउट. ॲज वी टोल्ड, ॲज वी लर्न, सी प्लस प्लस लँग्वेजेस डज नॉट टोटली ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज. इट इज अ पार्शल ऑब्जेक्ट ओरिएंटेड. सो विदाउट ऑब्जेक्ट वी कॅन रन द प्रोग्राम. म्हणजे ऑब्जेक्टचा वापर न करता सुद्धा आपण काय करू शकतो, प्रोग्राम रन करू शकतो. ऑब्जेक्टचा वापर न करता आपण काय करतो, प्रोग्राम रन करतो. म्हणून याला आपण काय म्हणतो, पार्शल ऑब्जेक्ट ओरिएंटेड असं म्हणतो. सो वी कॅन कन्वर्ट द सिंपल सी प्रोग्रामिंग लँग्वेज इंटू द सी प्लस प्लस लँग्वेज. म्हणजे सी लँग्वेजचे प्रोग्राम आपण काय करू, कन्वर्ट करूया आपण सी प्लस प्लसच्या लँग्वेजमध्ये. सी प्रोग्रामचे सगळे जे लॉजिक्स आहेत किंवा फॉर वाईल वगैरे हे आपण काय करू, वन बाय वन कन्वर्ट करून बघू. ठीक आहे, तर त्यासाठी आपण आज करणार आहे हा प्रोग्राम. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायला, टर्बो सी ओपन करावं लागेल. टर्बो सी ओपन करून त्यावरती आपण काय करणार आहे, वन बाय वन आपण प्रोग्राम करणार आहे. स्क्रीन दिसते सगळ्यांना? सगळ्यांना स्क्रीन दिसते का? जी सर. ओके, थँक्यू. तर बघा, आपण सिंपल सिंपल प्रोग्राम बघू. पहिल्यांदा ॲडिशनचा प्रोग्राम बघू. हॅश इन्क्लूड stdio डॉट एच. stdio डॉट एच बरोबर आहे का, सांगा मला. हॅश इन्क्लूड stdio डॉट एच. म्हणजे तुम्ही अगोदर काय वाचलेलं नाही आहे. ठीक आहे, सर ते स्ट्रीम आयो पाहिजे. ओके, व्हेरी गुड. IO STREAM स्ट्रीम डॉट एच पाहिजे, करेक्ट. ठीक आहे, कोण सांगितलं हे आन्सर, कोण दिले? मी पंकज सर. पंकज गोंड, व्हेरी गुड. तर तुम्हाला काय पाहिजे, आयो स्ट्रीम डॉट एच पाहिजे. कारण का सी इन सी आउट हे कुठं असतात, आयो स्ट्रीम डॉट एचच्या हेडर फाईलमध्ये असतात. सी इन सी आउट कुठं असतात, आयो स्ट्रीम डॉट एच त्या हेडर फाईलमध्ये असतात. बरोबर आहे, त्यामुळे आपण काय करणार आहे, आयो स्ट्रीम डॉट एच घेतलेला आहे. कॉन आयो डॉट एच हे कशासाठी घेतलेलं आहे, तर कन्सोल इनपुट आउटपुट म्हणजे क्लिअर स्क्रीन आणि गेट सीच. क्लिअर स्क्रीन आणि गेट सीचसाठी आपण घेतले कॉन आयो डॉट एच घेतलेला आहे. तर आफ्टर दॅट बघा काय घेतलं आपण खाली, वाईड मेन कंपल्सरी फंक्शन. कारण का कंपाईल करताना काय करतो, मेन फंक्शनच कंपाईल करत असतो. म्हणून आपण काय करतो, मेन फंक्शन घेतो. बरोबर. तर प्रोग्राम कशासाठी करायचा, आपला ॲडिशनचा प्रोग्राम करायचा युजिंग सी प्लस प्लस सिंटॅक्स. सो दॅट्स वाय वी कॅन डिक्लेअर इंट n1, n2, सम. सो CLR SCR क्लिअर स्क्रीन. सो आफ्टर दॅट बघा, आता आपण अगोदर काय लिहायचो, प्रिंट एफ इंटर द व्हॅल्यू ऑफ ए एन बी. इथं आपण काय लिहिणार आहे, सी आउट. प्रिंट एफ आपण तिथे यूज करते, सी आउट स्लॅश इन इंटर द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी ने n1 अँड n2 डबल कोड कंप्लीट कॉमा. सी इन, सगळ्यात मोठा बदल सी इन मध्ये n1 n2. याला इन्सर्शन साईन म्हणतात आणि याला एक्स्ट्रॅक्शन साईन म्हणतात. इन्सर्शन साईन आणि एक्स्ट्रॅक्शन साईन. सी आउटमध्ये आपण वापरताना इन्सर्शन म्हणतात. ठीक आहे, सी आउटला वापरताना इन्सर्शन म्हणतात आणि सी इन नंतर म्हणतो आपण एक्स्ट्रॅक्शन म्हणतो आपण. ठीक आहे, तर हा डेटा तुम्ही इथं स्क्रीनवरती प्रिंट करणार. प्रिंट एफ वापरून आपण ब्रॅकेटमध्ये डबल कोटमध्ये स्टेटमेंट लिहायचो. सो इन्स्टेड ऑफ दॅट वी कॅन राईट युजिंग द एक्स्ट्रॅक्शन साईन, इन्सर्शन साईन, डबल कोटमध्ये स्लॅश इन घेतलं आपण नेक्स्ट लाईनला प्रिंट करण्यासाठी इंटर द व्हॅल्यू ऑफ n1 आणि n2. सी इन घेतलं इन्सर्शन साईनला n1 आणि n2. तर n1 n2 ची व्हॅल्यू स्टोर होणार आहे. इथे कुठल्याही प्रकारचं डेटा टाईप नाही आहे. ठीक आहे, अँड साईन नाही आहे, फक्त व्हेरिएबलचं नाव कुठल्या मेमरी स्पेसला ते स्टोअर करायचं, कोणत्या मेमरी स्पेसला ते स्टोअर करायचं एवढंच घेतलेलं आहे आपण. ठीक आहे, सी इन n1 n2, सी इन n1 अँड n2. ओके, एन आणि n2च्या व्हेरिएबलला किंवा त्या लोकेशनला ऑटोमॅटिक स्टोअर होणार आहे. म्हणजे काय केलं, जितकंच तुम्हाला सोपं करून देण्यात येईल तेवढं सोपं करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, जेवढं तुम्हाला इझी करून देण्यात येईल तेवढं इझी करून देण्याचा त्यांनी काय केलं आहे, प्रयत्न केला आहे. म्हणून ते डेट टाईप पण यूज केलं नाही आणि अँड साईन पण यूज केलं नाही.
इथं आपण काय करणार इथं सम इक्वल्स टू n1 प्लस n2 बरोबर. ॲडिशन ॲज इट इज, त्यामध्ये काही चेंज नाही. सो आफ्टर दॅट वी हॅव टू प्रिंट द व्हॅल्यू ऑफ सम ॲडिशन ऑफ n1 अँड n2. So that's where we can write here cout addition म्हणा किंवा sum addition of n1 and n2 sum get ch complete बरोबर. get ch आणि complete येतं लक्षात. काय घेतलं आपण इथं int मध्ये int n1 n2 sum clear screen clr here cout सेशन मध्ये इंटर द व्हॅल्यू ऑफ n1 and n2. ठीक आहे. सी इन n1 आणि n2 सम इक्वल्स टू n1 प्लस n2 cout n1 ॲडिशन ऑफ n1 and n2 आणि समची व्हॅल्यू आपण प्रिंट केली. इथे पण बघा पर्सेंट वापरलं नाही, काही नाही आहे. जितकं तुम्हाला सोपं करण्यात येईल तेवढं सोपं करून देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे, तर त्यांनी केलेला आहे. ठीक आहे. तर इझिली डेव्हलपमेंट करण्यासाठी म्हणजे कसं जसं तुम्ही डेव्हलपमेंट कराल तसं तुम्हाला ते काय झालं पाहिजे, सोपं झालं पाहिजे. म्हणजे जितके टूल्स तुम्हाला अवेलेबल करून दिले जातील तेवढं तुम्हाला काय करता येणार आहे, डेव्हलपमेंटला सोपं जाणार आहे. ठीक आहे. त्यामुळे ते केलेलं आहे. कोडमध्ये कोणाला काही शंका आहे? कोडमध्ये कोणाला काही शंका असेल तर विचारा. ठीक आहे. नसेल तर आपण काय करू, प्रोग्राम कंपाईल करू. कंपायलेशनला 0 एरर आलेले आहेत. ठीक आहे. इंटर दाबलेलं आपण रन करायचं प्रोग्राम, आपण रन. ठीक आहे. 10 स्पेस 20 आपले आवडते नंबर, ॲडिशन इज 30 बरोबर. परत रन करायचं आहे. सपोज तुम्ही 27 स्पेस 31 58 इथे कळत नाही ना, कन्फ्यूज होते. मग आपण इथे काय करायचं, तुम्ही इथं सिम्बॉल देऊ शकता असं. बरोबर. परत रन करा. आलं 27 स्पेस 42 69. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रोग्राम करू शकता. मग जास्त मेजर चेंज नाही आहे. प्रिंटिपच्या ठिकाणी सी आउट यूज करायचं आहे, स्कॅनरच्या ठिकाणी सी इन यूज करायचं, एवढं चेंज केलं इनिशियली. वन बाय वन नंतर आपण काय करू, त्यामध्ये चेंजेस. ठीक आहे. आणखीन एक एक्झाम्पल घेऊ स्वॅपिंगचं. हे समजणं सगळ्यांना एक्झाम्पल, कोणाला काय शंका यामध्ये, या एक्झाम्पलमध्ये कोणाला काही शंका असतील तर विचारा. पंकज बोला, काय अडचण आहे? ओके चला, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण स्वॅपिंगचं. ठीक आहे. हॅश इन्क्लूड iostream डॉट एच सीन सी आउट साठी हॅश इन्क्लूड ऑन io डॉट एच provide मेन कंपल्सरी फंक्शन, त्यानंतर इंट ए कॉमा बी कॉमा टेम्प clr scr clear screen cout enter the value of a and b, c in a b, temp equals to a equals to b equals to temp, cout af after swapping the value of a and b, cout slash n a equals to, बघा हे महत्वाचं आहे, a स्लॅश t डबल कोट कंप्लीट, डबल कोट मध्ये b इक्वल्स टू b गेट ch. ठीक आहे. काय काय केलं बघा आपण इथं, हे iostream डॉट एच घेतलेलं आहे. ठीक आहे. iostream डॉट एच घेतले सीन सी आउट साठी, नंतर कॉन्डॅटेज क्लिअर स्क्रीन गेट सी साठी,
वाईड मेन कंपल्सरी फंक्शन आहे. इंट ए बी टेम्प क्लिअर स्क्रीन. ठीक आहे. सी आउट इंटर द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी सी इन ए अँड बी. ठीक आहे. मग इथं आपण काही लँड साईन पण घेतलं नाही आणि हे पण घेतलं नाही, डेट टाईप पण घेतलं, पर्सेंट वगैरे काहीच नाही घेतलेलं आहे. त्यामुळे इझी झालेलं आहे ते. म्हणजे छोटे छोटे प्रोग्राम म्हणून ठीक आहे, पण मोठ्या प्रोग्रामला तुम्हाला लक्षात ठेवायला अवघड जातं की कुठले व्हेरिएबल यूज केले, काय केले, हे सगळं करायला खूप क्रिटिकल राहतं. ठीक आहे. तर त्यामुळे ते सोपं झालेलं आहे. तुम्हाला जितकं तुम्हाला सोपं करून देण्याचा प्रयत्न केला तितकं सोपं करून देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे यामध्ये. ठीक आहे. नंतर काय केलं आहे, टेम्प इक्वल्स टू ए इक्वल्स टू बी इक्वल्स टू टेम्प. लॉजिक सगळ्यांना माहीत आहे. मग टेम्पररी व्हॅल्यू घेतली आपण, एची व्हॅल्यू टेम्पला जाणार, बीची व्हॅल्यू एला जाणार आणि टेम्पची व्हॅल्यू परत बीला जाणार. म्हणजे सपोज एची व्हॅल्यू 10, बीची व्हॅल्यू 20 घेतलेली आहे. तर टेम्प इक्वल्स टू ए केल्यावर काय होणार आहे, राईट टू लेफ्ट व्हॅल्यू होणार आहे. राईट टू लेफ्ट व्हॅल्यू काय होणार आहे, असाइनर आहे, म्हणजे असाइनमेंट ऑपरेटर आहे. काय तो असाइनमेंट ऑपरेटर आहे. एची व्हॅल्यू किती आता 10 आहे, ते कोण असणार, टेम्पला होणार. इक्वल्स टू बी आहे, बीची व्हॅल्यू किती 20 आहे, बरोबर नाही, ते बीची व्हॅल्यू कोणाला एला जाणार, म्हणजे एची व्हॅल्यू किती झाली 20. मग आपण काय केलं, एची व्हॅल्यू ऑलरेडी टेम्पला स्टोअर केले. इथे काय केलं आपण, बी इक्वल्स टू टेम्प. टेम्पची व्हॅल्यू किती आता 10 आहे, कोणाला असणार बीला, बरोबर आहे. म्हणजे बीची व्हॅल्यू काय झाली 20च्या ऐवजी 10 झाली, म्हणजे ए इक्वल्स 20 आणि बी इक्वल्स टू 10 झाले. सी आउट आफ्टर द स्वॅपिंग द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी ए इक्वल्स टू, आपण इथे केलेलं आहे पर्सेंटीवर काय घेतलं नाही, इथे प्रिंट केलं आहे, इथे बी इक्वल्स टू बी घेतलेलं आहे, इथे पर्सेंटीवर आपण काय घेतलेलं नाही. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तिथं ऍड करून तुम्ही घेऊ शकता, प्रिंट करून घेऊ शकता. ठीक आहे. येथे लक्षात सगळ्यांना. ह्या प्रोग्राममध्ये कोणाला शंका आहे, ह्या प्रोग्राममध्ये काय इश्यू असतील तर विचारा. ओके. प्रोग्राम रन करू. नाही सर. ठीक. प्रोग्राम रन करू आपण. आपले आवडते नंबर 10 स्पेस 20 झालं, ए इक्वल्स 20 बी इक्वल्स टू 10. परत रन केले, 50 स्पेस 100 आलं, ए इक्वल्स टू 100 बी इक्वल्स टू 50. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण सिंपल प्रोग्राममध्ये कन्वर्ट करू शकतो, जेणेकरून आपल्याला सीन सी आउटचं प्रॅक्टिस यामध्ये झालं पाहिजे. कशाचं, सीन आणि सी आउट. तुम्ही होमवर्कला काय करू शकता, बाकीचे प्रोग्राम तुम्ही करू शकता, बरोबर. आणखीन कुठलं एक्झाम्पल घ्यायचं आहे का, कोणाची इच्छा असेल घ्यायची, आणखी कुठलं एक्झाम्पल, सर हे एक्झाम्पल घ्या आम्हाला, असं असेल तर सांगा. आणखी कुठले एक्झाम्पल घ्यायचं असेल तर सांगा. कोणाला घ्यायचं आहे का एक्झाम्पल, कोणाला जर घ्यायचं वाटत असेल, सर हा एक एक्झाम्पल घ्या, तर आपण घेऊ. ठीक आहे, एवढंच. दुसरं कुठलं एक्झाम्पल घ्यायची आवश्यकता नाही आहे. ठीक आहे. नाही सर. सिंपल इंटरेस्ट वगैरे काय, ठीक. तर इथून पुढे आपण काय करूया आता, आणखीन एक एक्झाम्पल. इथं घेऊ हॅश include IO stream dot h hash include IO stream dot h hash include con IO dot h void mean int. आपण काय करू, टोटल मार्क्स आवडतं आपलं, की मार्क्स किती पडले त्यांनी पर्सेंटेज किती निघालं आहे. तुम्हाला पण आता रिझल्ट मिळालेला असेल किंवा नसेल, किंवा मिळाले आता तुम्हाला थोड्या दिवसात, तर ते कसे मार्क्स आपण कॅल्क्युलेट करायचे ते आपण बघू आता आपण. म्हणजे आपण घेतले S1
कॉमा S2, कॉमा S3, कॉमा S4, कॉमा S5 टोटल. ठीक आहे. आणि इथे आपण फ्लोटमध्ये AVG CLR SCR क्लिअर स्क्रीन C out enter subject marks C S1 S2 S3 S4 S5 total is equals to S1 plus S2 plus S3 plus S4 plus S5 C out total marks TOT ॲव्हरेज काढायचं आपल्याला आता. AVG equals to total divided by number of subjects. किती सब्जेक्ट्स आहेत? 5. बरं 5 सब्जेक्ट्स आहेत. इथे आपण ॲव्हरेज पण प्रिंट करू. C out average equals to AVG get CH. ठीक आहे. रन केलं आपण. एक राहिलेलं बघा. काय चुकलं इथं? अनडिफाईन्ड सिम्बॉल TOT इथं बघा. कॉमा राहायला पाहिजे इथं सेमिकोलॉन आलेलं कॉमा. रन केलं. टोटल मार्क्स आपण एंटर केले 67. ठीक आहे. 78 76 84 आणि 71 झाले का 5 सब्जेक्ट? झाले. एंटर. अरे टोटल मार्क्स आणि ॲव्हरेज 75% आलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकताय? टोटल मार्क्स आणि ॲव्हरेजचा प्रोग्राम कॅल्क्युलेट तुम्ही करू शकता. प्रोग्राम कोणाला बघायचा आहे? स्टोअर करायचं असेल तर घेऊन लिहून घ्यायचं असेल तर घेऊ शकता. काय करायचं असलं तुम्ही करू शकता. प्रॉब्लेम नाही त्याला काय. कोण लिहून घ्यायचा प्रोग्राम? ह्या प्रोग्राममध्ये कोणाला काय शंका असतील तर विचारा. ह्या प्रोग्राममध्ये कोणाला काय शंका आहे? ठीक आहे. नाही सर. ओके. लिहून घ्यायचं काय कोणाला? कारण प्रॅक्टिकल करताना तुम्हाला काय करावं लागणार आहे? हे जे मी PDF तुम्हाला चेकआउट करतो, मी 2-3 दिवसात पाठवतो तुम्हाला PDF करून. मागचे नोट्स पण पाठवतो तुम्हाला. तर आपण काय करूया? इफचा प्रोग्राम घेऊ आपण आता. ठीक आहे. सिम्पल झाले तर इफचं म्हणजे कंट्रोल स्टेटमेंट. कंट्रोल स्टेटमेंट सगळ्यांच्या लक्षात आहेत का? परत रिव्हिजन घेतलं पाहिजे? कंट्रोल स्टेटमेंट घ्यायचं का सांगा? कंट्रोल स्टेटमेंट घ्यायचं आहे? कंट्रोल स्टेटमेंटचं रिव्हिजन घ्यायचं आहे का? हो सर घ्या एकदा. ओके. हां. कंट्रोल स्टेटमेंट सी काय? प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज आहे. सी काय? प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज. जसं तुम्ही प्रोसिजर लिहिता तसं तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट जातो. बरोबर आहे. तर C++ काय ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. ठीक आहे. तर ऑब्जेक्टवर डिपेंड आहे. तरी पण आपण काय करणार? C++ मध्ये आपण सीचे लॉजिक्स काही यूज करणार आहोत. म्हणजे युजिंग सी लॉजिक्स आपण काय करणार आहे इथं? सीचे लॉजिक्स वापरून आपण C++ मध्ये करणार युजिंग सिंटॅक्स. ठीक आहे. तर ते करत असताना आपण काय करणार आहे इथं? त्याचे लॉजिक्स तिथे यूज करणार. त्याच्या अगोदर आपल्याला कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे काय? इफ स्टेटमेंट म्हणजे काय आपल्याला समजलं पाहिजे. कंट्रोल फ्लो स्टेटमेंट म्हणजे प्रोग्रामचा फ्लो कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काय करता? कंट्रोल फ्लो स्टेटमेंटचा यूज करता. प्रोग्रामचा फ्लो कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काय करता? कंट्रोल फ्लो स्टेटमेंटचं काय करता तुम्ही? यूज करता. तर प्रोग्रामचा फ्लो कंट्रोल करत असताना तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी त्यामध्ये पाहिजेत? काय काय केलं पाहिजे? हे आपल्याला पाहिजे. तर 3 प्रकारचे कंट्रोल फ्लो स्टेटमेंट्स आहेत. डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट, लूप कंट्रोल स्टेटमेंट आणि केस कंट्रोल स्टेटमेंट. 3 प्रकारचे कंट्रोल फ्लो स्टेटमेंट आहेत. डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट, लूप कंट्रोल स्टेटमेंट आणि केस कंट्रोल स्टेटमेंट. डिसिजन कंट्रोल स्टेटमेंटमध्ये काय होणार आहे? तुम्हाला काहीतरी डिसिजन घ्यायचा आहे. डिसिजन घेऊन तुम्हाला पुढे काहीतरी प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा आहे, काहीतरी सिंटॅक्स एक्झिक्यूट करायचा आहे. तर त्याला आपण काय म्हणतो? डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट असं म्हणतो. आणि लूप कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे काय? की एक स्टेटमेंट तुम्हाला मल्टिपल टाइम एक्झिक्यूट करायचं आहे. एक स्टेटमेंट किंवा एक प्रोसिजर तुम्हाला मल्टिपल टाइम एक्झिक्यूट करायचं असेल तर तुम्ही लूप कंट्रोल स्टेटमेंटचा यूज करता. काय करता?
लूप कंट्रोल स्टेटमेंटचं काय करत असता तुम्ही यूज करत असता. लूप कंट्रोल स्टेटमेंट. आणखीन त्यानंतर केस कंट्रोल स्टेटमेंट. मल्टिपल प्रोसिजरपैकी सिंगल प्रोसिजर तुम्हाला एक्झिक्यूट करायचे. मल्टिपल प्रोसिजरपैकी सिंगल प्रोसिजर तुम्हाला काय करायचे एक्झिक्यूट करायचे. त्याला आपण काय करतो लूप कंट्रोल स्टेटमेंटचा यूज करतो. काय करतो आपण त्याला लूप कंट्रोल स्टेटमेंटचं काय करतो यूज करतो. बरोबर आहे. तर हे करत असताना तुम्हाला काय करतो आपण 3 वेळा प्रकारचे स्टेटमेंट यूज करत असतो. तर इफमध्ये कुठले यूज करतो? इफमध्ये इफ एल्स नेस्टेड इफ. फॉरमध्ये फॉर व्हाईल डू व्हाईल. ठीक आहे. आणि केसमध्ये स्विच केस स्टेटमेंट यूज करतो. केसमध्ये स्विच केस स्टेटमेंट आपण काय करत असतो यूज करत असतो. केसमध्ये स्विच केस स्टेटमेंट. अशा पद्धतीने आपण काय करतो 3 वेळा पद्धतीचे स्टेटमेंट काय करत असतो आपण यूज करत असतो. हे कळालं? यामध्ये कोणाला काही शंका आहे का? ह्यामध्ये कोणाला काही शंका असेल तर विचार. नाही ना? ओके नाही सर. ओके. तर आता आपण काय पहिल्यांदा इफ बघू. सगळ्यांचे कन्सेप्ट क्लिअर झाले कंट्रोल स्टेटमेंटचे? ओके. परत पाहिजे असेल तर सांगा. परत त्यातलं कुठलं रिव्हिजन घ्यायचं असेल तर सांगा. नाही ना? ठीक आहे. तर आपण इफचे प्रोग्राम घेऊ आपण सुरुवातीला आता. hash include iostream.h hash include cron io.h void main int. सपोज आपण हे जर घेतलं एज म्हणजे वोटिंगचं तुम्हाला अलाउड आहे की नाही. म्हणजे अबो 18 तुमचं एज असेल तर तुम्ही काय करणार आहे यू आर एलिजिबल फॉर वोटिंग. ठीक आहे. तर cout/n enter your age scene age if age greater than equal to 18. cout voting असं म्हणू. else not voting get ch complete. काय केलं बघा आपण एज एंटर करून घेतलेला आहे इथं युजर कडून. ठीक आहे. क्लिअर स्क्रीन cout इंटर युअर एज एंटर करणार ते एज मध्ये स्टोअर होणार. ठीक आहे. इफ एज इज ग्रेटर दॅन इक्वल टू 18 म्हणजे तुमचं एज 18 किंवा 18 पेक्षा जास्त आहे. कंडिशन चेक करा. इफ दिस कंडिशन इज ट्रू द इफ ब्लॉक इज एक्झिक्युटेड म्हणजे हा ब्लॉक तुमचा काय होणार आहे एक्झिक्यूट होणार आहे. हा तुमचा ब्लॉक काय होणार एक्झिक्यूट होणार आहे. बरोबर आहे. सपोज तुमचं कंडिशन फॉल्स असेल. ठीक आहे. कंडिशन तुमचं फॉल्स असेल तर काय होणार तुमचं इथं एल्स ब्लॉक तुमचं काय होणार एक्झिक्यूट होणार. हा एल्स ब्लॉक तुमचा एक्झिक्यूट होणार. मग इफला काय म्हणतात ट्रू स्टेटमेंट ब्लॉक म्हणतात आणि एल्सला काय म्हणतात फॉल्स स्टेटमेंट ब्लॉक म्हणतात. इफला ट्रू स्टेटमेंट ब्लॉक आणि एल्सला फॉल्स स्टेटमेंट ब्लॉक म्हणतात. कारण का कंडिशन ट्रू असेल तरच इफ ब्लॉक एक्झिक्यूट होतो आणि कंडिशन फॉल्स असेल तरच एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होतो. दॅट्स वाय इट इज नोन एज द एल्स स्टेटमेंट ब्लॉक इज नोन एज द फॉल्स स्टेटमेंट ब्लॉक आणि इफ स्टेटमेंट ब्लॉक इज नोन एज द ट्रू स्टेटमेंट ब्लॉक. ओके. हे समजते सगळ्यांना? त्या प्रोग्राम रन करूया आपण. एज एंटर केली मी सपोज 15 नॉट वोटिंग. परत रन केलं 18च टाकला वोटिंग कारण इक्वल टू ग्रेटर दॅन इक्वल टू घेतलं आपण 18 किंवा 18 पेक्षा जास्त असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. परत आपण एंटर केलं सपोज 99 वोटिंग कारण आपण काही स्पेसिफिक कंडिशन दिली नाही ह्याच्यामध्ये किंवा 100च्या मध्ये असं काही दिलं नाही. पण तुम्ही किती टाकू शकता पुढे. नंतर तुम्हाला जसं स्पेसिफिकेशन पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही स्पेसिफिकेशन देऊन वगैरे तुम्ही ते करू शकता. काय प्रॉब्लेम नाही त्यामध्ये. ठीक आहे. येते लक्षात? तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो त्याचा यूज करू शकतो. ठीक आहे. इफमध्ये हा प्रोग्राम झाला. आणखीन एक प्रोग्राम आपण घेऊ शकतो इफमध्ये
कुठला घेऊ शकतो आपण? लीप इयर ऑर नॉट. ज्या इयरला 4 पूर्ण भाग जात असेल तर आपण लीप इयर म्हणतो किंवा इवन ऑड म्हणू शकतो. हॅश इन्क्लूड IO stream.h hash include on IO.h void main int number comma रिमाइंडर स्टोअर करायला एक व्हेरिएबल घेतला पण नंबर आणि रिमाइंडर. ठीक आहे. त्यानंतर CLR SCR क्लिअर स्क्रीन. ठीक आहे. Cout enter your number. scene number. नंतर R equals to number mod 2. ठीक आहे. ठीक आहे. इथे काय इफ R equals to 0, R ची व्हॅल्यू 0 असेल तर काय होणार इथं? Cout number is even, else Cout number is not even, get ch complete. सपोज आपण नंबर दिला 13, नॉट इवन. परत रन केलं, नंबर दिला 12, नंबर इज इवन. अशा पद्धतीने तुम्ही नंबर इवन आहे का ऑड आहे तुम्ही चेक करू शकता. बघा काय काय लॉजिक आपण यूज केलेलं आहे बघूया आपण परत आणखी एकदा. इंट एन नंबर एन घेतले व्हेरिएबल, आर घेतलाय रिमाइंडर स्टोअर करला म्हणजे आपण चेक करणार 0 आहे की नाही. ठीक आहे. त्यानंतर CLR SCR Cout एंटर युअर नंबर एंटर करणार, सीन मध्ये नंबर एंटर होणार. R इक्वल्स टू एन नंबर मॉड 2. मॉड काय करणार आहे? रिमाइंडर कॅल्क्युलेट करणार आहे. मॉड काय करणार आहे? रिमाइंडर कॅल्क्युलेट करणार आहे. रिमाइंडर 0 असेल तर नंबर इवन असणार आहे. तर रिमाइंडर 0 नसेल तर नंबर इज नॉट इवन. म्हणजे कंडिशन ट्रू झाली तर काय येणार आहे? ते इफ ब्लॉक एक्झिक्यूट होणार, नसेल तर एल्स ब्लॉक तुमचा काय होणार आहे? एक्झिक्यूट होणार आहे. अशा पद्धतीने आपण काय घेतलेलं आहे? इवन ऑडचा नंबर इथं प्रोग्राम पण इथं घेतलेला आहे. ठीक आहे. ह्यामध्ये कोणाला काही शंका आहे का? कोणाला काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. नसेल तर आपण काय करू, आता जे बाकीचे प्रोग्राम्स आहेत ह्यामध्ये आणखीन थोडे प्रोग्राम्स यामध्ये घेऊ आणि आणखीन प्रोग्राम्स घेऊन आपण काय करूया, आणखीन एखादं लेक्चर जे होणार आहे उद्याचं परवाचं, उद्या सुट्टी असेल आपल्या 26 जानेवारी, तर परवा दिवशी लेक्चरला आपण काय करू, बाकीचे काही एक्झाम्पल्स घेऊ आणि ॲक्च्युअली डायरेक्ट C++ कन्सेप्टला स्टार्ट करू. ह्यामध्ये बेसिक्समध्ये कोणाला काही इश्यू असतील, काय शंका असतील तर विचारा. परवा दिवशी लेक्चर होईल तेव्हा. कोणाचे इश्यू नसतील, काय शंका नसेल तर आपण काय करू, पुढे कंटिन्यू करू. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये कोणाला काय शंका आहे का? नसेल तर थांबा. नाही सर. ओके, चलो थँक्यू. थँक्स अ लॉट.